नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में इस बुलेटिन में बात करेंगे जालना की, जहां बाग लगाने के बाद भी किसानों को कृषि विभाग द्वारा सब्सिडी से वंचित रखा गया। साथ ही बात करेंगे संभाजीनगर की, जहां 3 दिवसीय गोरक्षनाथ महाराज प्राण प्रतिष्ठा महायज्ञ पूजा का हुआ समापन। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। किसानों को गारंटीड फसलों से मनचाही आय नहीं मिल पा रही है, इसलिए सरकार ने किसानों को बगीचा की खेती के लिए प्रोत्साहित करने के लिए देश भर और प्रदेश में योजना शुरू की है। इस योजना का नाम है रोजगार गारंटी योजना, जिसके तहत बाग बगीचे की खेती करना। इसमें पहले वाले किसान बाग बगीचे की खेती करने में सक्षम था। वहीं तदनुसार भोकरदन तालुका के थिगालखेड़ा के किसान सुदाम गाटकेर और उनके कुछ सहयोगियों ने 2019 में अपने खेतों में अनार लगाए और उनकी उचित देखभाल की। हालांकि इस किसान को 2025 में भी इस खेती के लिए सब्सिडी नहीं मिली और तब से ये किसान कृषि विभाग के दफ्तर के चक्कर लगाकर थक चुका है। इन किसानों ने कृषि मंत्री को ज्ञापन और विरोध भी दिया है, लेकिन इन किसानों को कोई फायदा नहीं हुआ। इसलिए मुंबई खंडपीठ छत्रपति संभाजीनगर में याचिका दायर करने की बात कही गई और अदालत से कृषि विभाग के खिलाफ उचित कार्रवाई करने की मांग करने की भी बात कही है। इस अवसर पर किसान सुदाम गाडेकर ने चेतावनी दी। भाऊ, मला सांगा, तुम्ही कृषी विभागाच्या विरोधात एक मोठी लढाई लढत आहेत, काय नाव तुमचं, काय विषय, काय नाव? माझं नाव सुदाम शामराव गाडेकर, राहणार थिगळखेडा। मी कृषी विभागाच्या भ्रष्टाचार संदर्भात रणफोन फुकलाय। तर मी 2019 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत थिगळखेडा शिवारामध्ये गट नंबर 154 मध्ये डाळिंब या पिकाची 1 हेक्टरची लागवड केली होती। त्यानंतर कृषी सहाय्यकांनी संबंधित फळबागाची पाहणी केली आणि आमच्याकडनं बिल जमा करून घेतली आणि त्यांनी काय म्हणले की बा वरून जे बजेट नाही, आज येईल उद्या येईल असं करून बरेच दिवस आम्हाला त्यांनी खोट्या थापा मारून आमची दिशाभूल केलेली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही पैशाची मागणी पण केली होती की बा जे मास्टर काढते त्यासाठी साहेबाला काही पैसे द्यावे लागते म्हणे। तर मी म्हणलं 1 रुपया देणार नाही, त्यामुळे त्यांनी आमच्या मास्टरच काढू दिले नाही आणि त्याच्यानंतर आमचे जे मास्टर निघत नसल्यामुळं आणि जे बिल निघत नसल्यामुळं त्यांनी जे फळबाग लागवडीचे बिल आहेत तर त्या बिला संदर्भात आम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले, त्याच्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आणि विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोठे यांना सुद्धा निवेदन दिले की बा आम्हाला फळबाग लागवडीचे पैसे मिळत नाही। तर त्यानंतर त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना फळबाग लागवडीचे अनुदान का मिळत नाही शेतकऱ्यांना, तर त्यांनी 2-3 वेळेस त्यांना पत्रावर केला। तर कृषी सहाय्यक सुनील रोकडे यांच्यावर त्यांनी दोषपत्र दाखल केलेलं आहे की कृषी सहाय्यक सुनील रोकडे यांनी प्रशासकीय दुर्लक्ष केलं असून त्यांच्यावर संबंधित आपला छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याने सुनावणी सुरू आहे। तर त्यानंतर काय झालेलं आहे की बा जे मंडळ तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष आमच्या शेतात येऊन 25/5/2024 रोजी फळबागाची पाहणी केली आणि 2019 ते 2023 पर्यंत फळबागा जिवंत होत्या आणि 2024-25 मध्ये भीषण पाणी टंचाईमुळे फळबागा वाळून गेल्या होत्या, तसा त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे संबंधित शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही। त्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आरोपपत्र दाखल करून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता। त्यानंतर काय झालंय की बुवा आता हे सगळं प्रकरण चालू आहे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये। तर त्यांनी काय केलेलं आहे की बुवा 8-9 महिने झाले अजून काही कारवाई केलेली नाहीये आणि कारवाई केली कृषी सहाय्यक सुनील रोकडेवर। काय मागणी तुमची? आमची मागणी एवढीच होती की जे आमच्या फळबाग लागवडीचे अनुदान आहे आणि ज्या हलगर्जीपणा करणारे कृषी सहाय्यक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावं, तर ते बिलकुल कारवाई करून नाही राहिले। मी 10/3/2024 ला राज्याचे कृषी सचिव रस्तोजी साहेब यांनाही भेटलो, त्या संदर्भात मी त्यांना निवेदन दिलं। तसेच राज्याचे माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भेटून सुद्धा मी माझ्या व्यथा त्यांच्या समोर मांडले। तर त्यांनी संबंधित कृषी संचालक तुकाराम मोठे यांना 8 दिवसाच्या आत तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला होता, पण त्यांनी आतापर्यंतही काही कारवाई केली नाही आणि जे आमचं जे मास्टर होतं त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक सुनील रोकडे आणि रोजगार सेवक यांनी बोगस कामगार दाखवून राजू ढवळे
यांनी बोगस कामगार दाखवूनकडे नमुना जालना से सी न्यूज़ संवाददाता योगेश की रिपोर्ट। अहिल्यानगर के गोरक्षनाथ देवस्थान मंदिर सुंबा में 3 दिवसीय गोरक्षनाथ महाराज प्राण प्रतिष्ठा महायज्ञ, पूजा अभिषेक, स्नापन विधि, महापूजा, प्राण प्रतिष्ठा यज्ञ, पूर्णहुति, महाआरती, छत्रपति शिवाजी महाराज के समय इस स्थान पर मूर्ति का लेप किया गया था। इस दौरान यजमान पूजा में बैठे लोगों में शामिल थे सुदाम विठल कलापुरी और उनकी पत्नी डेहरे, जयराम बाबूराम कदम उनकी पत्नी, और गोरक्षनाथ मक्षीधर कदम और उनकी पत्नी, बाबा साहेब गोपीनाथ कदम और उनकी पत्नी, दादा साहेब पंडरीनाथ कदम और उनकी पत्नी, सुभाष बाला साहेब कदम उनकी पत्नी, दत्तात्रेय शंकर कदम उनकी पत्नी, बाला साहेब आधा और उनकी पत्नी, सुभाष गोरक्ष कदम के उनकी पत्नी, वहीं पिताजी रखमाजी कदम और तमाम लोग मौजूद रहे। चैतन्य गोरक्षनाथ ही देवस्थान, या देवस्थानची ओळख सांगायचं जर म्हणलं तर जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानकाला पाहिलं जातं आणि ह्या गोरक्षनाथ देवस्थानाचं माझं कुलदैवत आहे आणि गेले 300 वर्षापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या कार्यकाळापासून आत्तापर्यंत मला असं वाटतं त्याचा काही कुठल्या प्रकारचा लेप काही लावलेला नव्हता, परंतु गावकऱ्याचं आणि भक्तगणाचं सगळ्यांचं भाग्य म्हणावं लागेल तर 300 वर्षाच्या नंतर ही आज आपल्याला लेप लावण्याची संधी मला असं वाटतं चैतन्य गोरक्षनाथाच्या कृपेने मिळण्याचं काम 100% त्या ठिकाणी झालं आणि ह्या देवस्थानाचा विकास तर गावकऱ्याच्या मदतीने सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये होतच असतो, भक्तगणांच्या मदतीने होतोय, परंतु राज्याच्या सरकारच्या माध्यमातून 1995 पासून आजपर्यंत जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपयाचा वेगवेगळ्या खात्यातून निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आज आपण पाहतो काही एवढा विकास करून सुद्धा पूर्ण काही विकास झालेला मला असं वाटतं काही वाटत नाही, म्हणून आता जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न करण्याचं काम आपण करतो, परंतु आमच्या सगळ्या भक्तगणाची सगळ्यांची भाविकाची एकच इच्छा आहे का उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणायचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिथे लवकरात लवकर त्याचा योग येईल आणि योगी आदित्यनाथ जर कदाचित तिथं आले तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या देवस्थानाची जागृती आणि प्रगती होण्याचं काम होईल आणि ही देवस्थान जसं आता शिर्डीचं साईबाबा असेल, शनी शिंगणापूरचं देवस्थान महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावर गेलं आहे, तसं ही देवस्थान आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावर सगळ्यांच्या सहकार्याने मदतीने नेण्याचा प्रयत्न 100% केला जाईल। आज आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे तर 300 वर्षाचा जी काही लेप लावण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात झाला आणि तो योग आमच्यासारख्याला सगळ्याला मिळाला आणि आमच्या उपस्थितीत होतो म्हणजे आमचं सगळ्यांचंच भक्तगणाचं भाग्य म्हणलं तरी हरकत होणार नाही, म्हणून आज पाडव्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व भक्तगणाला भाविकगणाला मनपूर्वक शुभेच्छा। खूप खरं तर आनंदाचा दिवस आहे। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातलं आपलं गोरक्षनाथगड या मंदिराचा आज जो काही वज्रलेपाचा कार्यक्रम आज खऱ्या अर्थाने संपन्न झाला, प्राणप्रतिष्ठा विधी 3 दिवसाचा जो काही आपण केला तो आज खऱ्या अर्थाने संपन्न झाला। मागच्या महिन्यामध्ये साधारणपणे 28 तारखेला म्हणजे 28 फेब्रुवारी 2025 रोजी या ठिकाणी येऊन आम्ही महाराजांचं गोरक्षनाथ महाराजांचं तेज काढलं आणि कदाचित त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी वज्रलेपनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। वज्रलेपन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मूर्ती ही बऱ्याच वर्षांपासून असल्या कारणाने कदाचित माझ्या माहितीनुसार मूर्तीला साधारण 300-3.5 वर्षांपासून मूर्ती असल्या कारणाने मूर्तीमध्ये अनेक प्रकारचे भंग झालेले होते, बऱ्याच प्रकारे मूर्तीला डॅमेज होते, ते सगळे डॅमेज रिपेअर करून आणि मूर्तीला पुन्हा अजून 50-60 वर्षांची चांगले आयुष्य मिळावं, कुठल्याही प्रकारची अडीअडचण मूर्तीला राहू नये याच्यासाठी हा वज्रलेपनाचा निर्णय देवस्थानच्या वतीने घेण्यात आला आणि तो वज्रलेपनाचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला देवाचं तेज काढण्याची संधी मिळाली। ते कार्यक्रम झाल्यानंतर वज्रलेपन पण फार सुंदर झालं, मूर्तीला एक नवं चैतन्य निर्माण झालं, सुंदर अशी मूर्ती झाली, जे काही मूर्तीमध्ये अडीअडचण होती, भंग होते ते सर्व निवारण झाले आणि आज 26 तारखेला मार्च महिना 2025 आज आपलं सुंदर अशा मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला। परवाच्या दिवशी 24 तारखेपासून आम्ही या विधीला सुरुवात केलेली होती। आपल्याकडे ट्रस्टला आम्ही दिल्याप्रमाणे सर्व नियोजनाच्या दृष्टिकोनातून पहिल्या दिवशी सर्व मंडळांचं स्थापन, दुसऱ्या दिवशी उत्तम रीतीने विधीनुसार स्नपनविधी, दुपारच्या वेळेला सर्व प्रकारचे हवन आणि आज तिसऱ्या दिवशी देवतांची स्थापना सुंदर पद्धतीने पार पडली। एकच फक्त ट्रस्टला विनंती आहे की सुंदर अशी सेवा आता महाराजांची आपल्या सगळ्यांच्या वतीने घडो,
भगवंताची महाराजांची सर्वांची आपल्यावर भरपूर कृपा राहणारच आहे आणि अशाच प्रकारचे कार्य आपल्याकडनं महाराज करून घेऊ, अशाच प्रकारचे सत्कर्म आपल्या हातून घडो, हेच महाराजांच्या चरणी। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।